नमस्कार, कसे आहात? आपला आस्वादमध्ये मी अपर्णा सर्वांचे स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला भेंड्याचं भरीत कसं बनवायचं त्याची रेसिपी दाखवणार आहे। इन्ग्रेडियंट्स एकदम सोपे आहेत आणि बनवायलाही इझी आहे। तर चला पाहूया आपण भेंड्याचे भरीत। तर भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि ह्या भेंडीला मी मध्ये असे चीर पाडून घेतलेला आहे। अशी आपल्याला ही भेंडी सगळी कापून घ्यायची आहेत। मी त्याचप्रमाणे ह्या सगळ्या भेंड्यांना कट करून घेतलेले आहेत। आता मी थोडं तेल टाकून घेत आहे। 1-2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि ही चीर केलेली भेंडी आहे ती आपण आता भाजून घेऊ। थोडीशी कुरकुरीत झाली की छान लागतात भेंडी पण। तर भेंडी आपल्याला थोडीशी अशी भाजून घ्यायची आहे। भेंड्याची थोडा गुळगुळीतपणा असतो, मग तो घालवण्यासाठी थोडी आपण ही भेंडी भाजून घेऊ। भेंडी भाजलेली आहे ती काढून घेऊ प्लेटमध्ये। आपण शेंगदाणे भाजून घेऊ। थोडेसे शेंगदाणे भाजून झाले, आपण 1 वाटी सुकं खोबरं घालून घेऊ आणि ते पण याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे। 2 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या, थोडंसं आलं, हे सर्व आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता मी 4 लवंग आणि 2 तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत। 4-5 मिरी, थोडीशी बडीशेप, थोडीशी धने। आता हे आपण सर्व गरम मसाला हा भाजून याच्यात घेऊ। आता हे आपण सर्व मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊ। आता हे थंड झालं, याच्यात पाणी जरा सुद्धा टाकायचं नाही, असंच आपण सुकं वाटून घ्यायचं आहे। असं आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे हे वाटण। थोडंसं काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 टीस्पून आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, आणि अर्धा चमचा लिंबाचा रस। आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊ। मी तेल टाकायला विसरलेली, तर थोडंसं आपण याच्यात तेल टाकून घेऊ आणि आता हे छान मिक्स करून घेऊ। तर आपण हे याच्यामध्ये स्टफिंग भरून घेऊ भेंड्यामध्ये, जे आपण मसाला रेडी केला होता तो। असं प्रत्येक भेंडीत भरून घ्यायचं आहे आपल्याला। असे आपण ही सगळी भेंडी भरून घ्यायची आहे। आणि या अगोदर पण मी तुम्हाला भेंडीची अजून एक रेसिपी दाखवली होती, एक बेसन भेंडी म्हणून।
ती पण बनवायला एकदम सोपी आहे. तर त्याची लिंक मी आय बटनमध्ये दिलेली आहे. आणि एक शॉर्ट पण बनवलेला होता भेंडी फ्राय म्हणून, ती पण भेंडी छान होतात. तुम्ही आपला स्वच्छ लिंकला क्लिक केला तर तुम्हाला त्या सर्व रेसिपी पाहता येतील. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला स्वच्छ लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही पाहू शकता. आपण भेंडी भाजली होती त्याच तेलामध्ये मी अजून थोडं तेल ॲड करत आहे. थोडंसं जिरं टाकून घेऊ. 5-6 कढीपत्त्याची पानं. एक कांदा चिरून घेतला आहे. चिमूटभर हिंग. कांदा छान असा परतून घ्यायचा. थोडा कांदा लालसर व्हायला द्यायचा. त्यात आपण एक टोमॅटो बारीक चिरलेला टाकून घेऊ. थोडी आलं लसूण पेस्ट 1 चमचा. 1 चमचा काश्मीर लाल तिखट कलरिंगसाठी. अर्धा चमचा हळद. तर हे सर्व मसाले आपण परतून घेऊ. आता पाहू शकता तेल मस्त असं सुटलेलं आहे. तर आपण ही भरलेली भेंडी आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. आणि हा उरलेला मसाला होता तो पण याच्यात मिक्स करूया. हळूवार हाताने परतून घ्यायचं आहे, नंतर त्याच्यातलं सगळं आतमधलं स्टफिंग ते निघून जाईल. सगळं एकजीव करून घ्यायचं. मी ऑलरेडी जेव्हा सारण ह्याचं पण तयार केलं होतं तेव्हा मीठ टाकून घेतलं होतं, त्यामुळे मला आता काही गरज नाही वाटत. जर आपली कमी वाटलं तर मीठ टाकावं, पण हे माझं सारणाचं मीठ बरोबर होतं. ती चव अगोदर घेऊन पाहिलेली. आणि थोडंसं पाणी शिवरून घ्यायचं, कारण जरा भेंडी त्यातला जो मसाला आहे तो छान त्याच्यामध्ये लागला पाहिजे आणि मुरला पाहिजे. आणि आता आपण झाकण मारून ही आता शिजत ठेवू एक 10 ते 15 मिनटं. आता आपण थोडीशी कोथिंबीर चिरून टाकू. असं आपलं हे भेंड्याचं भरीत रेडी झालेलं आहे. या अगोदर मी कारल्याचं भरीत आणि वांग्याचं भरीत पण दाखवलेलं आहे, तर ते पण तुम्ही आपल्या स्वच्छ लिंकला क्लिक करून पाहू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. तर ह्या भेंड्याचं भरीत नक्की तुम्ही घरी करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये याचा रिप्लाय कळवा.
ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील.